चिंगी चॅनलमध्ये. चला आपण आता करूया शेंगाची भाजी. शेंगाची भाजी, शेंगा बटाटा. चला चालू करूया. कढई आपण गरम करायला ठेवले, तर त्याच्यामध्ये तेल टाकूया. हे बघा 2 चमच तेल आपण टाकलंय. चांगला कांदा, तेल जरा तापू द्या. कढई पहिलीच मी गरम करायला ठेवलेली होती. नाही तर लगेच बोलणार तेल कसं तापलं. हे बघा चांगलं मस्त. आपण शेंग्याची भाजी, आम्ही लोक मराठी लोक शेकट्याची शेंग्याची भाजी बोलतो. हे बघा चांगला कांदा. बाकी आपण मसाले काढून ठेवलेले. मसाले इथं काढून ठेवलेत. 1 चम्मच सगळं टाकूया. कांदा चांगला लाल झालाय. आपण टमाटे टाकूया. 1 टमाटा. एक टमाटा टाकलाय. चांगलं असं लाल होतं. चांगलं थोडं नरम व्हायला ठेवूया. थोडंसं मीठ थोडं टाकूया. नंतर टाकायचं जरा टमाटे साठी चांगले मला वाटत येईल. वाटपामध्ये ते बघा कांदा खोबऱ्याचं वाटप. टमाटा याच्यामध्ये पडला करू ना. जर टमाटे टाकलेले आहेत पहिले, अजून टाकतं तर एक टमाटा चिरताना पडलेले. हे वाटप आहे कांदा खोबऱ्याचं. त्याच्यामध्ये टमाटा पण चांगला भाजेल. हे बघा 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट. आपण ते बघा चांगलं तेल चांगलं सुटतं आहे. 1 चम्मच हळदीचं पावडर. 1 चम्मच म्हणजे 5 चम्मच टाकलं. ही भाजी 3 या 4 जणांसाठी आपण करतो. मी, माझा नवरा, माझी 2 पोरांसाठी. आम्ही 4 जण तेवढीच पुरती करते भाजी. आरामशीर मी 5 जण खाऊ शकतो. 1 चम्मच धनिया पावडर. स्लोवरती मसाले आपण भाजून घेऊया. स्लो केला मी गॅस, नाही तर मसाले जळते. 1 चम्मच लाल मसाला. हे बघा गरम मसाला आपण एंडिंगला टाकूयाचा त्याच्यामध्ये. हो आणि आपण शेंगा गरम बॉईल केलेलं त्याचंच पाणी थोडंसं टाकूया आणि फास्ट करूया गॅस. मसाला त्याच्यामध्येच आपला भाजेल. हे बघा चांगला मसाला मस्तपैकी स्टार्ट आहे. हे बघा आपला मसाला चांगला भाजला आहे. बघा कसं तेल सुटलं आहे साईडून बघा. बघा मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. आता याच्यात आपण टाकूया बटाटे. तुम्ही वांगं पण टाकू शकता एक, लेकिन माझ्या घरी कोण वांगं खात नाही, तेव्हा मी खाली बटाटा टाकला. तर माझ्या घरात माझा नवरा पोरं वांगी खात नाही. आता वांगं बटाटा आणि शेंग्याची शेंगा मस्त भाजी होते. आपल्या मराठी लोकांचं जीव मस्तपैकी वांगं बटाट्याची भाजी. थोडीशी कोथिंबीर पण टाकली. तर ह्याला थोड्यासाठी वाफेवर जरा शिजू देऊ. लास्टला शेंगा टाकूया.
मस्त भाजी झाली. तर आपण शेंगा टाकल्या करून त्याच्यामध्ये का शेंगा आपल्या पहिल्या शिजलेल्या होत्या, तर 2 मिनटासाठी थोडं ढाकून ठेवायचं आहे. हा रस्सा तुम्हाला रश्शेवाली करायची आहे, सुकी करायची, तुमच्या हिशोबाने. आम्ही जास्त रश्शेवाली नाही करत, का आम्ही 4 जणच आहोत, पोरवडी खाणार नाहीत. शेंगा मी जास्त टाकल्या आहेत, माझ्या घरात सगळ्यांना आवडतात. बघा आपली चांगली अशी भाजी रश्शेदार चांगली झालेली आहे मस्तपैकी. बघा तेल पण सगळं सुटलं आहे, वास सुगंध एक नंबर. गरम गरम चपाती बरोबर मस्तपैकी, थोडी रश्शेदार, थोडी जाडसूर, मस्तपैकी जरा सुक्की. वाव एकच नंबर. हे बघा, चला या खायला.